इकडे हिट अँड रन प्रकरणामध्ये सीताबर्डी पोलीस ठाणेच बडतर्फ करावं असं सामनामधून म्हणण्यात आलेलं आहे। लोक रस्त्यामध्ये चिरडून मारले जात आहेत, फडणवीस गुन्हेगारांना वाचवतायत असा देखील आरोप सामनामधून करण्यात आलेला आहे। मिंदे फडणवीसांची लाडक्या पोरांसाठी चिरडा आणि पळा ही योजना आहे असं देखील सामनामधून जोरदार टीका करण्यात आलेली आहे। तर काय नेमकं म्हटलेलं आहे सामनामध्ये आपण पाहूयात। सरकारची चिरडा आणि पळा योजना, हिट अँड रन प्रकरणामध्ये नागपूरमधल्या सीताबर्डी पोलीस ठाण्याचा तपास हा संशयास्पद, संपूर्ण सीताबर्डी पोलीस ठाणेच आता बडतर्फ करावं असं हे प्रकरण। गृहमंत्री फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहेत, तोपर्यंत राज्यामध्ये सुख शांती येणार नाही। लोक रस्त्यावरती चिरडून मारले जातील आणि फडणवीस गुन्हेगारांना वाचवत राहतील। संकेत बावनकुळे, वडिलांचं नाव चंद्रशेखर बावनकुळे, हे सरकारचे लाडके सुपुत्र। त्यांच्या नावानेही मिंदे फडणवीस सरकारनं लाडक्या पोरांच्या नावानं चिरडा व पळा ही योजना सुरू करावी आणि हिट अँड रन प्रकरणामधील सर्व गुन्हेगारांना माफी द्यायला हवी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।